मनसे नेते अविनाश अभ्यंकर सर आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. सर, हिंदी सक्तीचा GR रद्द करायला लावला सरकारला म्हणून आपण उद्याचा विजय मेळावा साजरा करतो. त्यासाठी महाराष्ट्रभरातून मोठ्या प्रमाणामध्ये मराठी माणसं मुंबईमध्ये येणार आहेत आणि अशातच दोन महत्त्वाच्या बाबी आज घडलेल्या आहेत. एक सुशील केडिया नावाचा व्यावसायिक 30 वर्ष महाराष्ट्रामध्ये राहून मी मराठी शिकणार पण नाही असं म्हणून राज ठाकरेंना डिवचतो. कशा पद्धतीने पाहताय त्याच्या सगळ्या भूमिकेकडे? त्याच मुद्द्यासाठी आपण सध्या लढतो आहोत. कसं आहे, तुम्ही त्याला व्यावसायिक म्हणालात, पहिल्यांदा त्याला महाराष्ट्रद्रोही म्हणा, महाराष्ट्र द्वेष्टा म्हणा. हा अपमान त्यांनी राजसाहेबांचा केलेला नाही आहे. हा अपमान त्यांनी महाराष्ट्रातील 12 कोटी मराठी लोकांचा केला आहे. तसं राजसाहेब ठाकरे कायम सांगत असतात, 18 वर्ष 19 वर्ष राजसाहेब ठाकरे सांगतायत की इतकं हे जे आक्रमण होतंय हे एक दिवस महाराष्ट्रातल्या मराठी माणसाला विचारतील की तू कोण. हा प्रश्न त्यांनी राजसाहेबांना नाही विचारला. हा प्रश्न त्यांनी महाराष्ट्रातील मराठी आणि माज आहे, हा मस्तवालपणा आहे. तू इथे राहतोस, इथे पैसे कमवतोस, इथे तुझं कुटुंब मोठं करतोस आणि तू अभिमानाने सांगतोस की मला इथे मराठी येत नाही, माझं काय वाकडं करायचं ते करा, मी होतो दुसऱ्या चॅनलला, शिकणार पण नाही म्हणून. नाही ठीक आहे ना, त्याची उत्तरं त्याला मिळतील ना. त्याला अ पासून सगळं शिकवलं जाईल, काळजी करू नका. आम्ही राजसाहेबांचे महाराष्ट्र सैनिक आहोत. पण मला तुमच्या माध्यमातून इतर जे मराठी लोकांचा कैवार घेणारे पक्ष आहेत त्यांना मला विचारायचे, जे सत्तेत बसलेले आहेत त्यांना मला विचारायचं आहे, ते का गप्प आहेत? मनसे गुंडांचा पक्ष आहे ना, राजसाहेब ठाकरे मारामाची भूमिका घेतात, मग इथे काय गप्प बसायचं? त्यांची भूमिका मला आजपर्यंत आतापर्यंत कुठेच दिसत नाही. जे सत्तेत बसले आहेत ते काय करतायत? एक कोणतरी केडिया फिड्या नावाचा माणूस येतो आणि तो मराठी माणसाला बोलतो, महाराष्ट्राला बोलतो, हा महाराष्ट्र 106 हुतात्म्यांच्या बलिदानाने मिळवला, लक्षात ठेवा. कळलं का? त्याला ही माणसं, ही सुरुवात आहे. ह्यांचा बोलविता धनी कोण आहे हे पहिलं बघितलं पाहिजे. ही हिम्मत आली कुठून हे बघितलं पाहिजे. हा केडिया नाही बोलत आहे, ह्याला कोणतरी सांगितलंय, ह्याच्या मागचा कोण आहे हा शोधला पाहिजे, पहिले लक्षात ठेवा. आणि तुम्ही ना त्याच इतर पक्षांकडे जा आणि त्यांना विचारा, सत्तेत जाऊन जे बसलेत ते, हा जे बोलून महाराष्ट्रात जे एक प्रकारचे आग लावण्याचा प्रयत्न करतोय त्याच्यावर तुमची प्रतिक्रिया काय? की तो म्हणतोय मी 30 वर्ष महाराष्ट्रात आहे, मराठी बोलणार नाही. मनसे काय करेल? मनसे नेहमीच काहीतरी करत आलेली आहे. आणि लक्षात घ्या फरक, जेव्हा तुम्ही मनसेला गुंडा म्हणताना आमची माणसं सगळ्यांकरता धावत असतात, पण ठाण्यात जेव्हा एका मराठी मुलाला मारलं होतं आता 7 दिवसापूर्वी, तुमच्या चॅनलला बातमी होती ना, ते कोणी मारलं होतं? व्यापाऱ्यांनी मारलं होतं ना. मग ते चाललं का? तेव्हा हे सगळे मुख गिळून गप्प बसले. आणि मनसे गुंड, आम्ही सकाळी उठून मारामाऱ्या करत नाही. राजसाहेब ठाकरे काय सांगतात, मी तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगतो, 19 वर्ष ही व्यक्ती सांगते की हे जे आक्रमण होतं हे आक्रमण एकदा तुमच्या राज्यावर येईल, तुमच्या संस्कृतीवरती येईल, तुमच्या भाषेवरती येईल. अहो त्याला सांगा हे वाक्य तामिळनाडूत जाऊन बोल, मग काय करतात ते बघ. हेच तुम्हाला मी सांगीन. आणि म्हणून एवढंच सांगीन की राजसाहेबांचं वाक्य नीट ध्यानात ठेवा, वेळीच सावध व्हा, वेळीच दक्ष व्हा, नाहीतर हे महाराष्ट्र गिळंकृत करतील आणि तुम्हाला विचारतील, तुमच्या सकट 12 कोटी महाराष्ट्रातील शेतकरी, हमाल, मजूर सगळ्यांना विचारतील, व्यापारी मराठी, की तुम्ही कोण? तुम्ही आमच्या जीवावर आहात. त्यामुळे वेळीच आपण सगळ्यांनी सावध होऊया. हे एक पहिलं उदाहरण आहे. ह्या उदाहरणाने तरी आता बोध घेऊया. पक्ष वेगवेगळे असतील, विचार वेगवेगळे असतील, परंतु पहिल्यांदा महाराष्ट्र आहे, लक्षात ठेवा. केडियासारख्या लोकांचा हा माज कुठून आला, त्याच्या मागे नेमकं कोण आहे हा प्रश्न आपण विचारतो आहोत. मात्र त्याच वेळेला आजच राज्याचे उपमुख्यमंत्री महाराष्ट्रातल्या एका व्यासपीठावरून जय महाराष्ट्र जय गुजरात म्हणतात, त्याकडे तुम्ही कसं पाहताय? धन्य आहेत ते, धन्य आहेत. इतकी लाचारीची परिसीमा असलेला माणूस मी पहिला बघितला. पूर्ण आदराने सांगतो, ते माझ्या राज्याचे मुख्यमंत्री आहेत. मी त्यांच्याबद्दल खूप सुंदर सगळं छान ऐकलं होतं. मी कोणाची जय करावा या विरोधात नाही, परंतु ही जर जय असेल ना तर त्याच्या आधी माझे उपमुख्यमंत्री जे आमच्या मराठी माणसावर अन्याय होतं ना त्याच्यावर बोलले तर जास्ती बरं झालं असतं. तुम्ही जय सगळ्यांची करा, पण पहिला जय जयकार ह्या महाराष्ट्रात मराठी माणसाचा झाला पाहिजे. पहिला जय जयकार मराठी संस्कृतीचा झाला पाहिजे. पहिला जय जयकार जे मराठी भाषेवर आक्रमण करणारी लोक आहेत त्यांचा विरोध करून, त्यांना वेळीच त्यांची जागा दाखवून मग तुम्ही इतरांचा जय जयकार करा. आणि तुम्ही जर इतरांचा जय जयकार कराल तर ही केडियासारखी माणसं शांत बसणार नाहीत, हेच मी तुम्हाला सांगेन. मराठी भाषेबद्दलची ही सगळी भूमिका आपण पाहतोय, मनसेचा असेल किंवा या सगळ्या हिंदी सक्तीच्या विरोधामध्ये जे पक्ष विरोधामध्ये सरकारच्या उतरले, हे सगळं वातावरण होत असताना, विजय मेळावा होत असताना
याच टायमिंगला उपमुख्यमंत्र्यांचे हे वाक्य हे खटकतंय, चुकीचं आहे, ही भूमिका आता सगळ्यांचीच आहे. मी समजू शकतो, याला फ्रस्ट्रेशन म्हणतात. हे फ्रस्ट्रेशन आहे, आलं का लक्षात? कारण काय झालंय, दुर्दैवाने पूर्ण आदर करून सांगतो त्यांचा, हा विषय दोन भाऊ एकत्र येत आहेत का वगैरे हा नाही आहे. हा विषय असा आहे की सन्माननीय बाळासाहेबांचं नाव आपण घेतलं आणि आपण बाहेर पडलात. मी इतका मोठा नाही त्यांना समजून, प्रत्येक माझं एक स्वतःचं ॲनालिसिस आहे. तर सन्माननीय बाळासाहेबांनी पहिल्यांदा ही जी हिंदीची शक्ती आहे ती या महाराष्ट्रात लादायची कोणाची हिंमत झाली असती का हो? आणि त्याला विरोध सर्व पक्षीय झाला, फक्त ह्यांच्याच पक्षातनं झाला नाही, सर्व पक्षीय झाला. त्याच्यामध्ये साहित्यिक पण आले, तुमच्यासारखे आमच्यासारखे तुमचे न्यूज अँकरवाले आले, फक्त हा पक्ष त्याच्यात नव्हता. तुम्ही नीट बघा. त्यामुळे फ्रस्ट्रेशन आहे, त्याचं उत्तर नाही देऊ शकत. पण मराठीसाठी किंवा महाराष्ट्रातला एक मोठा पक्ष जो बाळासाहेबांचा जो पक्ष होता, ज्यांनी मराठीसाठी, महाराष्ट्रातल्या लोकांसाठी, मराठी माणसांसाठी लढा सुरू केला, त्याच पक्षाचा एकेकाळी भाग असणारे लोक अशा पद्धतीची भूमिका घेतात. त्यांना काय सांगायचंय नेमकं? त्यांना काय सांगायचंय नाही, आम्हाला त्यांना विचारायचंय की तुम्ही नक्की मोठ्या साहेबांची भूमिका पुढे नेताय का कुठल्या वेगळ्या भूमिका पुढे आणताय आणि नाव फक्त मोठ्या साहेबांचं दाखवताय. हा प्रश्न विचारताना मलाही यातना होत आहेत, कारण शेवटी आम्ही सगळे मराठी आहोत. परंतु मराठी माणसाकरता जर माझा मराठी उपमुख्यमंत्री पुढे येत नसेल तर ही दुर्दैवाची गोष्ट आहे. खूप धन्यवाद. तर मनसे नेते अविनाश अभ्यंकर सर आपल्यासोबत होते आणि केडियाबद्दल त्यांनी भूमिका तर मांडलेलीच आहे. मात्र अशा लोकांना जो माज येतोय किंवा ज्यांच्या तोंडातून ही भाषा येते आहे, त्यांच्या मागं नेमकं कोण आहे आणि कुणामुळे हे सगळं प्रोत्साहन त्यांना मिळतं, हा सुद्धा प्रश्न त्यांनी विचारलेला आहे. त्यामुळे उपमुख्यमंत्र्यांचं आजचं वाक्य हे सगळ्यांनाच खटकणारं आहे. त्यावरती ते काय भूमिका मांडतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. कॅमेरामन गणेश रहाटे सोबत मी कृष्णा सोनारवाडकर, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.